मी अरुण चव्हाण तुमच्या माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये स्वागत करतो. अजून काय? अजून काय नाही. बस बस. चल. संपत जाणार म्हणजे का औषध पडलंय असं राज वाढत आहे. हा बापू जा तरी जा बघून येतं तू नाही दे येतो की मी तुझ्या पाठी. चल चला चला तुझी जाईल. चला अहो या पण साताराची हा हा. बिल्डिंग काय लावतात आपल्या बघा आता लावतात ती ते बघ असं काय होतं ते दाखवलं का स्वप्नात तुला ते महाराजांनी शेवटचा श्वास घेतलेला. कुठे कुठे तिकडेच जाऊ. त्याला सचिवालय म्हणजे आपण याला ऑफिस म्हणतो, पूर्वी दफ्तरखाना असं म्हणायचं. अवघ्या आयुष्य फक्त 50 वर्ष तिने श्वास घेतला शेवटची जागा म्हणजे तिथे हे असतं म्हणजे त्यांचा महल होता, फक्त कामापुरती ते तिथे जायचं सिंहासनावर. पण असायला ते त्या पाठीमागून झोपायला राहायला इथेच असायचं. तिथे त्यांनी शेवटला श्वास तो एका ह्याच्यामध्ये दाखवलाय ना, मालिकेमध्ये दाखवला ना, पिक्चर मध्ये. तो शेर शिवराय करून हा बघितला. नंतर टाकतो ना सगळं काय? सगळं. काय खरेदी राहते तुम्ही जरा सांगा. अरे इकडून नाही इकडून जाऊ माहिती साईड डायरेक्ट सांगा. हे नगरखाना आपलं गेट ऑफ इंडिया हा नगरखाना बघूनच बांधलेलं आहे. एका राणीसाठी गेट ऑफ इंडिया उभा केला. आजकाल आपली पिढी गेट ऑफ इंडिया बघायला आपण पण जातो. आपण पण जातो. बरोबर आहे. हे बघून तिथं उभा केलाय. त्याच्यामुळे गेट ऑफ इंडिया सिंह आहेत आणि ते दोन आहेत. दोन सिंह राज्याभिषेकला दोन सिंह आपलं हत्ती ना हत्ती आहे. हत्ती हम्म. दोन हत्ती आणलेलं ते मला. त्यामुळे वरनं छोटे आहेत, फुलं ते वगैरे हत्ती आहेत. टाकले. दोन छोटे आहेत बघ बाहेर आहे खाली. दिसतेत ना ते. नक्षी हाय अशी अजून आहे. नक्षी आहे तशीच आहे अजून. आणि ते काय आहे तिकडं ते महाराजांनी जगदीश्वर मंदिर आणि महाराजांची ते पाठीमा समाधी आहे. तिकडे काय समाधी आहे. तिकडं कॉर्नर. व्हिडिओ घेईल. या किल्ल्याचे फोटो. हा नाही, हा आहे पोटल्याचा डोंगर. खालचा आहे, वरचा आहे तो. हा खालचा. तिथनंच हे केलेलं आहे. तिथनं पहिली म्हणजे हे लावलेलं आहे. हा, तोफ लावलेली. इंग्रजांनी पहिल्या तोफा चढवल्यात ना हम्म. पोटल्याच्या डोंगरवरनं चढवले. अच्छा. तिथनं इकडं फायरिंग केलेली. आणि ते समोर कुठल्या ते डोंगरात एवढं काय माहित नाही. सलग 12 दिवस रायगड जलत होता. जेव्हा हे झालेलं ना युद्ध, तेव्हा महाराज पण नव्हते. अच्छा. महाराज आग्राला होते. तेव्हा हा रायगड परत ते इंदुलकर महाराज त्यांनी बांधला.
केला त्यांनी इंद्रकीर महाराजांनी. काय महाराजांनी म्हणजे त्यांच्यातलं सावकारच होते, गावची वतनदार. आता कसं पाटील आहे आपल्या गावात वतनदार, तसं जेव्हा महाराज नव्हते तेव्हा त्यांच्यावर जिम्मेदारी होती. आग्र्याला गेले होते महाराज. आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाजी खिल्लत हाताने उडलेला व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल किंवा फोटो बघितला असेल. काय तो आग्र्याला गेलं कोणतरी आपल्या म्हणजे पोराला, म्हणजे पाठीमाग आपण तिथं येईल का नाही माहित नव्हतं त्यांना. काय हा समजलं. येईल का नाही त्यांना माहित नव्हतं, तरी पण आपल्या पोराला घेऊन गेलं. जिजामाता नको म्हणतात. काय कारण कैद केलं, कारण महाराजांचं राज्य एवढंच होतं, एवढ्याशा राज्यासाठी औरंगजेब दिल्ली सोडून आलाय आपल्या म्हणजे महाराष्ट्रात, आणि त्याची कबर ह्याच मातीत खोदली आहे. हा भारतात सगळं भारत जिंकलं पण त्यांनी महाराष्ट्र जिंकलं. आपला महाराष्ट्र म्हणजे हे आपलं दख्खन हात लावतो. दख्खनमध्ये किती राजे येऊन गेले, कोणत्याच पहिला म्हणजे दख्खन 7 पिढ्यानंतर असा देव माणूस आपल्या मराठ्याच्या घरात जन्माला आहे. त्यानं आपलं म्हणजे आपण जे आहे ना आज आपलं अस्तित्व तिथपासून चालू आहे. तर आज पण आपण पण त्यांच्याकडे नसतो. हा इतिहासाला म्हणजे अभ्यास जेवढा करेल तेवढा. काय बोलताय लाला तुम्ही? तुम्हाला कसं वाटतं इकडे कसं वाटतं? आलंय ते जरा बरं वाटतंय. आलं सापण्याने या दोघांनी सगळं दाखवलं. उपराचे कुछ बता सकते हो आप? काय काय बघितलं खाली खाली, काय काय बघितलं तुम्ही? म्हणजे असं कुठला पॉइंट बघितला चांगला? कुठला दरवाजा? एकच दरवाजा? हाय बरं, इकडे आलो 2 दरवाजे. एक तुम्ही असे दमलेले का वाटतात आहे? वाघ दरवाजा पण आहे. चला मला 2 दरवाजे. आता आम्ही फिरून आलोय. तुला कसं वाटतं सागर ते? समीक्षा नाही ना. आता कसं आणलं असं तिला? आणि तू सानूला घेऊन येणार कसं आणलं असतंच त्या सानूला ट्रेन मधनं? मग गाडी करून यायला पाहिजे. कसं वाटलं तुला सुन्यात इथे येऊन? मस्त मस्त वाटलं. काय बाजारपेठचं आहे. कसं वाटलं तुला इकडे येऊन? मला काय करते सारखं सारखं? हा फोटो या साईडनं 21 दुकान आहेत आणि इकडनं 22 दुकान आहेत. कस पहिला आजूबाजूच्या परिसरातले सर्व बाजार करायला इथे यायचे. काय कसला असायचा बाजार? दुकान म्हणजे तेच नाणे वगैरे, खाण्याची वस्तू, जे पाहिजे ते. कधी असं डेट म्हणजे अशी तारीख असायची की आपलं सारखं कंटिन्यू? तो एक पिक्चर बघितला असेल सुभेदार तानाजी मालुसरे, हा त्याच्यात इथली शूटिंग आहे. इथलीच आहे काय? याच बाजारपेठचे. ते जे सावकार वगैरे होते त्यांचे दुकान होते इथे. कुठे गेला दादा आमचा? दादा तो फोटो काढतोय तुझा. 10 ते 12 किल्ले दिसतात. रायगड राजगड दिसतो, हा परत सिंहगड दिसतो, परत खाली तोरणा दिसतो. इथून त्याला असं डोंगर असं टकमक टॉक. महाराजांनी सिंहासन पण अशा जागेवर बांधलाय का तिथनं आजूबाजूचे सगळं किल्ले, राजगड वगैरे त्यांना दिसला पाहिजे अशा जागेवर बांधलेलं. कसं केलं असेल ना त्या टायमाला? एकदम विचार करून. विचार करून सर्व केलेलं. इंदलकरांनी समुद्रात किल्ला बांधायचा सिंधुदुर्ग. इंदलकरांनी स्वतः बांधला. महाराज आग्र्याला होता, पैसे कमी पडते मग किल्ला बांधायचा. मला त्यांना काय वाटलं, राज्याभिषेकाला आलं तर जेवण इथं असते. इकडं पण पब्लिक एवढी असणार ते कोण येत असणार मला. पूर्ण लाईन जाते. मग पूर्ण काय तुला दिसणारच नाही का ती माणसं. माझ्या केवढं हळूहळू चालतं. तुझ्यासारखं जमत नाही ना त्यांना चालायला फास्ट. काय? स्वप्नील भाऊया आम्हाला जरा याच्या टकमक टोकाबद्दल सांगा जरा काहीतरी. टकमक टोक आहे बघा. हा तेव्हा
हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधला हा काय म्हणजे रायगड बांधल्यानंतर इथं टकमक टोक ह्या साईडला उभं केलं. महाराज रोज सूर्योदय वगैरे सकाळचा बघायला हा. ह्या साईडला वीज होतं. पण हे कशासाठी बांधलेलं मुख्य कारण काय त्याचं? कारण की शत्रूसाठी शत्रूसाठी म्हणजे आपल्याच माणसं म्हणजे स्वराज्य निर्मिती. हा स्वराज्य आपले माणसं आहेत ना हा दुश्मन कमी आहे ना आपलीच माणसं जास्त हे करतील ते तर आहे. त्यानंतर त्यांना कडे लोट म्हणजे इथून कडेलट करून द्यायचं कोणता गावात असेल त्याला. भरपूर त्यांनी शंभूराजांना दिले इथून. महाराजांचं नाव माहित नाही. पण शिवाजी महाराजांनी नाही दिलं ना अजूनपर्यंत कोणाला इथून. शिवाजी महाराजांना कोण माहित? आणि संभाजी महाराजांनी तेव्हा सोडलं पण नाही. त्यांनी कोणालाच नाही सोडलं. आता युद्धामध्ये शिवाजी महाराज आता संत म्हणजे आपल्या परत भूमीवर होणे शक्य नाही. इथून जर एकाला फेकला तर जिवंत वाचणारच नाही तो. त्या हाडं राहणार नाही. पहिलं पाक बी होते ना इकडे पहिलं काय आता आपल्या गावाला मागे ते करून येत सुद्धा माहिती आहे का ते दोन माणसं हा एक आली खाली परवाची हा ते इकडचे आहेत. जय शिवराय सुप्रभात. आज सकाळी एवढी सुंदर सकाळ झालेली आहे. सकाळी श्रीमंत रायगडावरती आम्ही सकाळी 7 वाजता रायगड सर करायला घेतला होता. आता वाजले 9:30 हा 9 झालेत आणि आम्ही रोपवे आपल्याला चढताना खूप त्रास झाला पण चढताना आम्ही रोपवे आले. कशाला खोटं बोललो तुम्हाला सांगते ते खरं सांगते. रोपवे आले कारण चढ होते त्यामुळे अरुण चव्हाण रात्रभर बोल ना रात्रभर ट्रेनमध्ये उभं राहून आलेले आहेत. बरोबर आलेत. बसायला जागा भेटली नाही. गाडीतून परत उभे राहून आलेले. सध्या रोपवे आणले त्यांना पहिल्यांदाच त्यांच्यामुळे आम्हाला रोपवे बघायला भेटला. टकमक टोक आलेला आहे तर टकमक टोक दाखवतो. ओके. आणि हे रील बनवतात आहे. हा दरवाजा महादरवाजा हा त्यांचे फोटोग्राफर सागर चव्हाण. आणि हे शोभा थोड्याच दिवसात तुम्हाला चव्हाण सर नेम लावणार आहे. मी मारायला काय पण नको काढू. काय करणार तू? फोटो काढ ना. काय करणार तू? फोटो काढ ना. डर चल माझंच मला देते परत. इकडे बघा इकडे बघ ना फोटो असला आला की 2x2 ची स्टोरी असणार आहे. असं टाकूनच कॅप्चर ह्याच्यात काढ. कसं वाटलं आज येऊन इकडं? एकदम भारी. परत कधी आता दुसरीकडं? तू बोलशील तिकडं. मी कसं का तू बोलणार तिकडे जातो आपण. नाही माझं ऐकून कधी गेलो रे. आता नेक्स्ट टाइम आपण तुझं ऐकून जाऊया. तर मजा नंतर आहे. मग मला बोलशील सारखं तुझंच ऐकतो ना. मी असं कधी बोलत नाही. आज मजा आली. कधीपासून प्लॅनिंग फायनली सक्सेसफुल झाला. गणपती होते. पावसाळ्यात प्लॅनिंग केलेली हो आणि पावसाळा संपल्यावर आलोय. दिवाळीला. आणि आपला भाव त्याने खूप मदत केली आपण. नाही हाय आहे. ह्यासाठी कुठे पोरगी असेल तर बघा. लग्न झाले आपलं. लग्न झालंय. आणि आमचं मे मध्ये आहे. मे मध्ये मे मध्ये आहे. लग्न आहे. या सगळ्यांनी काय नको आले तर गिफ्ट घेऊन या. असंच कोणी येऊ नका. आणि हे आमचे व्लॉगर सुनील मुडेकर आहेत. आता आपण सगळे जाणार आहे महाराजांच्या समाधीकडे. आणि हे आमचे कॅमेरामॅन काय त्यांचं नाव सागर चव्हाण. आणि हे प्रमुख कॅमेरामॅन सुनील शांताराम मोडेकर. सर चल.
काय सांगतो चला आता थांब जरा. काय करत नाही. हा, इथला इतिहास. सागर चव्हाण आपल्या याच्यावर काहीतरी सांगतील. बोला सागर भाई. मला काहीच नाही. नापास होता हा इतिहासाच्या विषयी. आणि हे कॅमेऱ्याने बघा गोप्रो घेऊन आलेत. चला जाऊया महाराजांच्या समाधीकडे. वातावरण आज एक नंबर आहे. आपले हे कुठे गेले? काय काय सांगणार आहे? निवांत झोपी. ये इकडून ये. हे काय रे? समाधी समाधी. सॉरी. आता आपण तेच बोललो आणि आता विसरलो मी. महाराजांची समाधी आहे इथं. बघू शकता. कुठे गेले रे आपले गायडन्स वाले? कुठे गेले? तुम्हाला महाराजांची समाधी दाखवतो या. हीच मेन आहे. फोटो ना आम्हाला परमिशन वर भेटते. आता राज्याभिषेक झाला आम्हाला पण परमिशन वरपर्यंत देतात. आता जाऊ देतात. पहिल्या चप्पल वरपर्यंत आहे. आता राज्याभिषेकाचे फोटो दाखवून आम्हाला वरपर्यंत अलाउड होते. ते सिंहासन आहे तिथे जाऊन आम्ही फोटो काढलेले राज्याभिषेक. आता नाही अलाउड. इथे राहण्यासाठी पण राज्याभिषेकाला 2 दिवस 5 आणि 6 तारखेला 2 दिवस तुम्ही राहू शकता. अरे व्हिडिओ नको समाजाचे व्हिडिओ नाही काढता करता ते बोवायला मशीन नाही आहे ना. किती आहे कुणाला बाहेर पाहिजे? 1000 रुपये. किती लागतील का? उठले होते म्हणून काय बोललो नाही. हा उठले. कोकम सरबत पिणार. थकलेत का तुम्ही लोक? थकले. मी नाही थकले कारण उतरायचं आपल्याला रायगड. मी नसतोय थकत बाबा. ह्याच्यात बसून आलाय म्हणतो थकलेला. मी कसं आहे हिच्यामुळे आलो मी. आता मी येत नसतो. मी चालत येणार होतो. हॅलो सप्या बोला की आपण जरा एकदा युट्यूबला अपलोड करणार असतो. मग टाकणार मी. पूर्ण एक हेच बनवतो. सब्जा नाही सब्जा म्हणजे काय? तेच की ते. तुला गाईड कोणी केलं रे? मी गाईड आहेच नाही आणि आयडिया पण काढलेली नाही. आयडी काढणार तर फक्त दुर्ग चौक. त्याचा व्हिडिओ टाकताना तेवढा म्यूट कर. नाही कोण हा व्हिडिओ वगैरे काय टाकू नका.
फरक झालं. उतरताना कसं तुम्हाला वाटतं शिवायला? कसं वाटतं मजा येते का? तू पहिल्यांदा आलास तू सांगायचं काय मी घामाटलोय हे काय दिसत नाही. जाऊन बाद झालं. चढलो असं तर का बघाय नको. निघाला असं चढलो असतो तर तसं चढला मला वाटत नाही तू चढला असतो चढलो ना असं घेऊन जायला लागला. आतनं परत गेला ते आणतात ना ॲम्ब्युलन्स बोलवतात तशी सुविधा द्यायला लागली असते. अर्ध्यानं परत गेला सगळ्याला. फायर ब्रिगेड वाली सुविधा. मग आता बघतोय अजून किती आहे ती. अरे मी हिच्यामुळे नाही चढलो रे. माझं ना पुढे नको करू. कोण आमची ज्याला मोबाईल घेऊन जाईल. उतरताना जाम उदास झाले. अरुणच दमलाय फक्त बाकी कोण अरुण दमलं नाही दमलाय. नाहीये. अरुण एकदम ओरिच वन साइड आहे. तूच थकलेस. अजिबात नाही. मी नाही थकले बाबा. फक्त तो घाम फक्त पाणी जाते अंगात ना. भिजलोय. थकला नाहीये. थकलो नाही अजून. मी चढेल एक का खालून पर. चढशील. हो एवढी कॅपॅसिटी आहे आपल्याला. हे बाकी सगळे थकले नाही. ते थकलेले नाही आपण थकलो नाही. मला सोडून. हा